खोल खणल्याशिवाय पाणी मिळत नाही ही म्हण सध्या अकोटकरांच्या बाबतीत सार्थ ठरते। आता मुळात अकोटकरांना विकास नावाच्या पाण्याची आवश्यकता आहे, पण आदरणीय प्रकाश भारसाकडे हे नाव गेली कित्येक वर्ष किंबहुना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कित्येक दिवस हे अविकासासाठी चर्चेत आहे। ना विधिमंडळात अकोटमधील समस्यांचा बोलबाला, ना जनतेशी प्रत्यक्ष संवाद। आदरणीय भारसाकडेंविषयी अनेक नकारात्मक अहवाल गेल्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळालेत। असं असलं तरी सुद्धा यावेळेस 2024च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपाने भारसाकडे दिली आहे। आता या वेळेसच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा बाजी मारणार का? आणि ज्या विकासाच्या नावावर त्यांच्यावर इतकी टीका होते त्या विकासाचा अकोटमध्ये आलेख कसा? तो चढता की उतरता? यामध्ये विद्यमान आमदारांचे योगदान काय? याच प्रश्नांची उत्तरं पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती अकोट विधानसभा मतदारसंघाची। आता हा विधानसभा मतदारसंघ इतका महत्वाचा का? कारण हा विधानसभा मतदारसंघ अकोल्यातील एक मोठा विधानसभा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये विकासाने जनतेला थप्पा दिलाय। आता यामध्ये चूक कोणाची, लोकप्रतिनिधीची की स्वतः जनतेची, हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला अकोटमध्ये किती विकास झालाय ते पाहावं लागेल। चला आता हे सविस्तर पाहू। सुरुवात करूया अकोटमधील रस्त्यांपासून। अकोटमधील रस्ते, कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक या पायाभूत सुविधांमध्ये हळूहळू सुधारणा झाल्यात, पण तरीही ग्रामीण रस्त्यांच्या परिस्थितीकडे अजूनही कोणत्याही आमदाराचं लक्ष गेलेलं नाही। अनेक वर्ष लागलेल्या रस्त्यांमध्ये कित्येक लोकांचे जीव गेले, कित्येक लोकांनी आपल्या आई बहिणीला गमावलं, आपल्या भावाला गमावलं किंवा दवाखान्यात पैसे लावलेत, पण जनता जनार्दनने ना जाब विचारला ना हक्क गाजवला, फक्त बघत राहिले। अलीकडच्या काळात कृषी वाहतुकीला मदत करण्यासाठी स्थानिक आणि महामार्ग रस्त्यांचे देखभाल वाढवण्याचे, पाणी आणि विद्युतीकरणाचे प्रयत्न झालेत। हे जरी खरं असलं तरीही पण हे सर्व गावांमध्ये पोहोचले नाहीत। अकोट हा विदर्भातील बहुतांश भागांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे, हे तुम्ही जाणताच। सरकारी अनुदाने, पीक विमा आणि सिंचन प्रकल्पांचा येथे लक्षणीय परिणाम झालाय, तरीही शेतकरी पीक अपयश आणि पाणी टंचाई यांसारख्या आव्हानांना तोंड देतात। याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधी आणि जनता यातील अपुरा संवाद। मतदारसंघाच्या राजकीय प्रतिनिधींनी अनेकदा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक सवलतींसाठी वकिली केली आहे। शेतकऱ्यांना सरकारी योजना अधिक कार्यक्षमतेने पोहोचवण्यात मदत करण्यासाठी धोरणांवर लक्ष केंद्रित केलंय, परंतु त्या प्रत्यक्षात पोहोचल्या का? तर यात सुद्धा नकारात्मकता दिसते। गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लक्ष केंद्रित करून आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे खरी, तरी दुर्गम भागात आरोग्य सेवांची सुलभता आणि गुणवत्ता अजूनही आव्हानांना तोंड देते। शैक्षणिक उपक्रमांची उद्दिष्ट साक्षरता दर, शालेय पायाभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे आहे। अनेक प्रतिनिधींनी शालेय सुविधा बळकट करण्यावर आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल संसाधने प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केलंय। अकोट मतदारसंघाच्या विकासासाठी, विशेषतः शेतीला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास हे महत्त्वाचे क्षेत्र आहे। विकास उपक्रमांमध्ये विशेषतः तरुण आणि महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम याचा समावेश आहे, परंतु याला प्रोत्साहन मिळाले का? तर इथे सुद्धा नकारात्मकताच दिसते। MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना सरकारी योजनांद्वारे प्रोत्साहन दिले गेले आहे, तरीही स्थानिक अर्थव्यवस्थेतील मर्यादित गुणवत्तेमुळे आणि गुंतवणुकीमुळे आव्हाने कायम आहेत। अकोट मतदारसंघे राजकीय अस्थिरता पाहिली आहे। विविध पक्षांचे प्रादेशिक समस्यांना तोड देण्यासाठी त्यांचे अजेंडे आणले आहेत। भाजपाची सध्याची राजकीय रणनीती विशेषतः विद्यमान आमदारांच्या उमेदवारांसह विकास प्रकल्पांवर लक्षणीय प्रभाव टाकू शकतात, कारण ते सहसा ग्रामीण उन्नती आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करतात। असं जरी असलं तरीही सध्याच्या काळात त्यांच्या कामांविषयी अनेक नकारात्मक अहवाल नोंदवण्यात आले आहेत। अकोट विधानसभा मतदारसंघाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि विदर्भाच्या बहुतांश भागात आव्हानांचा सामना करावा लागला। गेल्या काही वर्षात काही विकास कामं झालेत, विशेषतः पायाभूत सुविधा प्रकल्प, शैक्षणिक उपक्रम आणि कृषी सहाय्य कार्यक्रमांच्या बाबतीत, पण अनेक रहिवासी अजूनही मतदारसंघाला अविकसित मानतात। आता ही आव्हाने कोणती ते सविस्तर पाहू। अकोटच्या ग्रामीण भागात रस्त्यांची देखभाल, पाणी पुरवठा आणि विजेच्या पायाभूत सुविधांचा एक समान विकास झालेला नाही। अनेक अंतर्गत आणि गावातील रस्ते खराब स्थितीत आहेत। शुद्ध पिण्याचे पाणी आणि विजेच्या सातत्यपूर्ण प्रवेश देखील काही भागांसाठी समस्या आहेत। अकोटला संग्रामपूर, बोरगाव मंजू आणि छोट्या गावांना जोडणारे रस्ते खड्डेमय आहेत आणि योग्य देखभालीची तिथे अभावही आहे। याचा परिणाम केवळ रोजच्या प्रवासावरच होत नाही, तर कृषी मालाच्या वाहतुकीवरही होतो,
ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पावसाळ्यातील पूर आणि खड्डे यांसारख्या हंगामी समस्यांमुळे रस्त्याची स्थिती बिघडते, ज्यामुळे वर्षातील अनेक महिने ग्रामीण अकोटकर चंद्रावर की पृथ्वीवर असा प्रश्न अकोटकरांना पडतो. स्वच्छ पाण्याचा प्रवेश येथे दुर्मिळ आहे. काही गावांना स्थानिक जल प्रकल्पांचा फायदा होत असताना इतरांना अजूनही, विशेषतः उन्हाळ्यात, तेल्लारा तालुक्यातील काही गावांना टंचाईचा सामना करावा लागतोय. विहिरी खोदणे, बोरवेल आणि चेक डॅम यांसारख्या उपक्रमांद्वारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, पण झाले का? तर नाही. कृषी वीज पुरवठा देखील विसंगत आहे, ज्यामुळे पिकांच्या वेळेवर सिंचनावर परिणाम होतो. अकोटमधील शेतकरी अजूनही कमी पीक उत्पादन, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील चढ उतार यांसारख्या समस्यांची झगडतायत. समर्थनासाठी सरकारी योजना असल्या तरी तळागाळात सुलभता आणि अंमलबजावणी होते का? तर नाही. कृषी प्रधान प्रदेश असल्याने अकोट मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि शेतीवर अवलंबून आहेत, पण मर्यादित सिंचन सुविधा, पीक पर्याय आणि उत्पन्न शेती मर्यादित करतात. अधिक सिंचन यंत्रणा बसवण्याचे प्रयत्न अगदीच कासवाच्या गतीने सुरू आहेत, जिथे कासवापेक्षा अविकासाचा ससा जिंकेल अशी परिस्थिती आहे. आता आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आरोग्य सुविधांमध्ये अनेकदा आवश्यक उपकरणे आणि कर्मचारी नसतात, ज्यामुळे रहिवाशांना आपत्कालीन परिस्थितीत दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे कठीण होते. तेल्लारा तालुक्यातील हिवरखेड सारख्या नगर परिषद असणाऱ्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत अँब्युलन्स मिळणे कठीण होते. तर बाकी छोट्या गावातील परिस्थिती काय याचा तुम्ही विचार करू शकता. यात चूक कोणाची? त्याचप्रमाणे साक्षरता दर हळूहळू सुधारत असताना शाळांना अजूनही चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे आणि त्या डिजिटल संसाधने विरळ आहेत. शेतीच्या पलीकडे असलेल्या रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत, ज्यामुळे अनेक रहिवासी, विशेषतः तरुणांना, चांगल्या उपजीविकेच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित व्हावे लागते. स्थानिक व्यवसाय आणि MSME ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी उपक्रम अस्तित्वात आहेत, परंतु अनेकदा अपुरा निधी किंवा अंमलबजावणी केली जात नाही. अकोट मतदारसंघात शेतीच्या पलीकडे रोजगाराचे पर्याय लिमिटेड आहेत व तो नसल्यास जमा आहे. यात चूक कोणाची? शेती हे हंगामी काम पुरवत असतात. स्थानिक अर्थव्यवस्थेला वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी ते पुरेसे नसते, ज्यामुळे अनेकांना शहरी केंद्रांमध्ये कामे करावे लागतात. बिगर कृषी रोजगार निर्माण करण्यात प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांना निधी आणि अंमलबजावणीच्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. सरकारने लघु उद्योग आणि MSME ना योजनांद्वारे प्रोत्साहन दिले, परंतु कमी भांडवली गुंतवणूक, अपुरे प्रशिक्षण आणि मर्यादित बाजारपेठेतील प्रवेश यांसारख्या आव्हानांमुळे त्यांची वाढ रोखली जाते. वरती त्यांचे सरकार आणि खालीही ते सत्तेत होते, परंतु याची अंमलबजावणी झाली का? तर नाही. प्रत्येक निवडणूक ऑलराऊंड विकासासाठी नवीन आश्वासने आणले. बहुतेक वेळा रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा आणि कृषी समर्थन यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित असते. तरीही अर्थसंकल्पीय मर्यादा, संथ प्रशासकीय प्रक्रिया किंवा राजकीय प्राधान्यक्रमांमध्ये बदल यामुळे अंमलबजावणी अनेकांदा मागे पडते. जर या योजनांचा प्रभावीपणे पाठपुरावा केला गेला असता तर स्थानिक स्वराज्य संस्था नक्की सुधारली असती, परंतु इथे ही नकारात्मकता दिसून येते. आता इथे हेही लक्षात घ्यायला हवं की विकासाच्या निर्णयांमध्ये लोकांचा सहभाग मर्यादित आहे, कारण अनेकांना राजकीय प्रक्रिया किंवा उपलब्ध सरकारी योजनांबद्दल माहिती नसते. सुधारित पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग थेट विकास निधीला अधिक कार्यक्षमतेने मदत करू शकतो. थोडक्यात अकोट मतदारसंघांचा काही प्रमाणात प्रगती झाली असली तरी या प्रदेशाला अजूनही अनेक विकास आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी प्रशासनासह सतत केंद्रित राजकीय लक्ष आवश्यक असणार आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान उमेदवार म्हणून आदरणीय प्रकाश भारसाकडे हे या प्रदेशाच्या विकासाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे उद्दिष्ट असलेल्या अनेक राजकीय व्यक्तींपैकी एक आहेत. भारसाकडे आणि तत्सम लोकप्रतिनिधींची भूमिका आणि अकोटच्या विकासावर प्रभाव टाकणारे व्यापक मुद्दे आता आपण पाहूयात. प्रतिनिधी म्हणून भारसाकडे यांच्या भूमिकेत अकोट मधील राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पांसाठी वकिली करणे याचा समावेश आहे. यामध्ये विधानसभेत स्थानिक समस्या मांडणे आणि प्रादेशिक प्रकल्पांसाठी निधी मिळवणे हे मुद्दे कव्हर होतात. प्रतिनिधींना मतदारसंघ विकास निधी उपलब्ध आहे, जो ते गंभीर स्थानिक प्रकल्पांसाठी वाटप करू शकतात, परंतु याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधी निवडून कधी झाला नाही. या निधीचा प्रभावीपणे कधी वापर झालेला दिसत नाही. गेल्या 10 वर्षात अकोट मधील फक्त काही विशिष्ट ठिकाणीच या निधींचा अवलंब झालेला दिसून येतो. आदरणीय प्रकाश भारसाकडे हे संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधी असतील तर त्यांना संपूर्ण मतदारसंघांसाठी विकासाचा पॅटर्न वापरणे महत्वाचे ठरते. अनुदानित प्रकल्प वेळेवर आणि
गुणवत्तेच्या मानांकनानुसार कार्यान्वित केले जातील याची खात्री करणे अंशतः विद्यमान आमदारांच्या कार्यक्षेत्रात येते, पण असे झालेले कधीही दिसत नाही. आता पिढ्यानपिढ्या दारिद्र्य, उद्योगाचा अभाव आणि शेतीवरील अवलंबित्व ज्या दीर्घकालीन समस्या आहेत, यासाठी शाश्वत बहुमुदतीच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. अकोट मतदारसंघाचा विकास ग्राम परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील अवलंबून आहे. ग्रामीण सेवा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रतिनिधींना जबाबदार धरण्यात घटकांची भूमिका असते. आता एकंदरीत अकोटच्या विकासावर नजर टाकायची म्हटली तर त्याचा विकास आलेख आपल्याला पाहावा लागेल. अकोटमध्ये विकासाचा मुद्दा हा उचलून धरला जातो. पायाभूत सुविधा जसे की रस्ते, पाणी, वीज यामध्ये प्रगती जरी झाली असली तरीही तो विकासाच्या आलेखात 1 ते 5 या स्केलमध्ये 3 किंवा 2च्या घरात आहे. त्यामुळे अकोटकरांना जशा योग्य प्रतिनिधीची गरज आहे, त्याचप्रमाणे अकोटकरांना स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करून विकास हा होत नाही याचा पाठपुरावा करण्याची देखील गरज आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? शेवटी लोकप्रतिनिधी कितीही प्रयत्न केले तरीही प्रदेशाचा विकास हा जितका लोकप्रतिनिधी सिरियस घेतात, त्याचप्रमाणे त्या प्रदेशातील जनतेनेही तो गांभीर्याने घ्यायला हवा. विकासची ओरड घालून विकासाच्या कामांमध्ये सहभागी न होऊन लोकप्रतिनिधींना सहकार्य न करून मतदानाच्या वेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंबा ठोकून पुन्हा त्याच लोकप्रतिनिधींना निवडून देऊन जनता काय साध्य करू शकते? तर काहीच नाही. यावर विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विकास हा जनतेच्या हाती आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.